मित्रांनो नमस्कार, मी मोहसिन खान आपल्या समक्ष. ज्या पद्धतीनं भाजप सरकार महाराष्ट्रामध्ये काम करतं, मला वाटतं की खूप विचित्र पद्धत आहे. आणि ती विचित्र पद्धत म्हणजे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी आहे. आतापर्यंत सरकार बरीच अशी झाली. याच्या अगोदरही भाजप आणि शिवसेनेचे सरकार होतं, परंतु अशी अतिशयोक्ती नव्हती की इथपर्यंतचा जो धार्मिक उन्माद आहे आणि त्याच्यावरती ज्या काही पद्धतीनं बोलणं आणि करणं वागणं आहे ते खूप विचित्र आहे आणि भयावह आहे. ज्या पद्धतीनं आता एक नवीन वाद, मागच्या काळामध्ये संभाजी महाराज, औरंगजेब, ते झाल्यानंतर जरांगे पाटील आणि जरांगे पाटलांचा विषय, त्याच्यानंतर संतोष देशमुख यांचा विषय, नंतर ते परभणीचे मागासवर्गीय आपले त्यांचा विषय, हे झाले न झाले की असे काही ते धार्मिक आणि काही गोष्टींच्या वेगळ्या गोष्टी चाललेल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि आमचं म्हणणं असं आहे की या तर गोष्टी होतात आणि या संबंधित ह्याच्यावरती कायदे पण आहेत आणि कायदे संदर्भातली जे काही कारवाई आहे ते कारवाई होतही आहे. परंतु मला असं सांगायचं की आता नवीन वाद आणखीन उफाळून आणला. औरंगजेब झाल्यानंतर औरंगजेब संभाजी महाराजांचा विषय संपतो न संपतो, जे भाजपाची जी हे असते, एक पॉलिसी असते, त्या पॉलिसीच्या अंतर्गत कसं तरी काहीतरी सुरू करायचं काम सुरू झालं. मशिदीवरचा भोंगा, काही लोकांचा भोंगा वेगळ्या पद्धतीनं वाचतो तरी त्याच्यावरती शासन प्रशासन कारवाई करत नाही. जातीय धार्मिक तेढ निर्माण करण्याचं काम होतं, त्याच्यावरती कुणी काही बोलत नाही. परंतु 100% मुस्लिमांच्या बाबतीत काही एखादा विषय आला तो विषय कसा गंभीर करायचा आणि त्या विषयाबाबतीतला कसा गवगवा करून एक मुस्लिमांच्याच नव्हे तर मुस्लिमेतर लोकांच्या युवकांच्या भावना कशा वेगळ्या पद्धतीनं वेगळीकडे टर्न करायचा, हे कुटील डाव मला वाटतं शासनाकडून होतं आहे आणि हे चुकीचं आहे. याला कुठेतरी शासनाने विचार केला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी काय करायला पाहिजे काय नाही, पण मला एक चांगला निर्णय त्यांचा आज वाटला. ते म्हणजे असं आहे की तसं तर तू कर मारल्यासारखं, मी करतो रडल्यासारखं, अशी ज्यांची भावना आहे तशीच ती भाजपाची आणि सरकारमध्ये पाहायला मिळते. भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी मशिदीवरील भोंग्यांचा विषय आला. आता भोंगा हा विषय असू शकतो, भोंगा किंवा विशेष करून मशिदीवरचा भोंगा हा विषय असतो. ग्रामीण भागामध्ये हरिपारायण असतं, वट्यावरती बरंच काही कथा, आरत्या, बरंच काही अशा धार्मिक काहीतरी गोष्टी चालतात, परंतु कोणी त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेत नाही. पण मशिदीवरच्या भोंग्यासंदर्भात देवयानी फरांदे ह्याला मात्र खूप विचित्र जाणवले. लक्षवेधीमध्ये ते मांडली आणि त्याच्यावरती देवाभाऊंनी म्हणजे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलं प्रत्युत्तर दिलं. त्यांनी हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाचे जे काही न्यायालयाने जे बंधनं मशिदीवरील भोंग्यांचे दिलेले आहेत त्या संदर्भातच त्यांनी मांडणी केली आणि त्यांनी स्पष्टरित्या सांगितलेलं आहे की कोणत्याही, नमूद करू इच्छितो, कोणत्याही धार्मिक स्थळावर असा उल्लेख आहे. त्यांनी फक्त मशिदीवरचा उल्लेख केलेला नाही, त्यांनी प्रत्येक धार्मिक, त्यात मंदिर आले, चर्च आले आणि मस्जिदही आले, या सगळ्यांच्या बाबतीत त्यांनी एकमुखी निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत याला अनुमती आहे. काही डेसिबल आहेत, काही नियमावली आहेत, त्यांना ते ठरवलेलं आहे. आणि संबंधित या बाबतीत जर आणखीन काही कार्यक्रम वगैरे असतील तर त्याच्यावरती तुम्ही काय म्हणतात त्याला, संबंधित पोलीस निरीक्षक आहेत, त्यांच्याशी परवानगी आहे. प्रदूषण महामंडळांच्या कारवाई संदर्भात तिथे बोलले, त्यांनी नमूद केलं आहे की त्यांच्याकडून ते परवानगी वगैरे काहीतरी घ्यायची, असं त्यांनी स्पष्टरित्या कोणत्याही मुस्लिमांनी याबाबतचा गवगवा करणं चुकीचं आहे की मशिदीवरीलच भोंग काढले आहे, मशिदी संदर्भातच बोलले, अजिबात नाही. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे हे नमूद केलेलं आहे की प्रत्येक धार्मिक स्थळावरची नियमावली त्यांनी सांगितलेली आणि त्याचंच तंतोतंत पालन मला वाटतं पक्षपात न करता संबंधित प्रशासनाने करावा, अशी एक माझी विनंती. आणि मुस्लिम खास करून रमजान महिना चालू आहे, रमजानमध्ये असेच उचकवण्याचे, बिचकवण्याचे, उपद्रव माजवण्याचे कटकारस्थान काही हलकट पद्धतीचे लोक करतात, त्याला तुम्ही बळी पडू नका. तुम्ही रमजानचा आस्वाद घ्या, रमजानचे रोजे पूर्ण करा, अल्लाह आणि त्याची इबादत करा, तिलावत करा, कुराण पढा, अशी आमची विनंती आहे. दुसऱ्याकडे अजिबात तुम्ही जाता कामा नये. कुणाला मांस खायचं आहे खाऊ द्या, कुणाला न खायचं आहे न खाऊ द्या,
कुणाला लेबल लावून खायचं आहे, कुणाला न लेबल लावता खायचं आहे, कुणाला झटक्याचं खायचं आहे तर कुणाला मटक्याचं खायचं आहे. त्यांना त्या पद्धतीनं खाऊ द्या. कारण मांसाहार केल्यावरच तुम्ही मुसलमान असता, इस्लामीमध्येच राहू शकता असं कुठं नमूद नाही. त्याच्यामुळे मांसाहार चा जो ते काय नाव ते एक महाराष्ट्रातलं बेडूक ज्याचा विषय नसतो तो विनाकारणचे विषय घेऊन हे विषय वाढवण्याचं काम करतो. त्याबाबतही माननीय मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली पाहिजे आणि लातूरची अस्मिता, संस्कृती, गरिमा हे गढूळ न होता कशी चांगली राहील याच्याकडे लक्ष द्यावं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अल्लाह हाफिज.